काय की हे जे आमच्या राजपूतांचे सर्व सरदार आहेत, सैन्य आहे, हे तुझंच आहे, खजिना पण तुझाच आहे, तू आमचा लीडर बन आणि तू तुझ्या बापाविरोधात आक्रमण कर. अकबर तयार पण होतो. अकबर आता स्वप्न पण रंगवतो की आता मी बादशाह होणार आहे, गादीवर बसणार. पण तो काय करतो, आता एक पत्र लिहितो अकबराच्या नावाने आणि पडलं पाहिजे राजपूतांच्या हातामध्ये. काय करतो, शाह आलम कडून त्याच्यासोबत जेवढे सरदार आहेत त्यांचा पगार करून घेतो. आणि शाह आलम पगार देऊन पण टाकतो. आता शाह आलमला वाटलं की हा माझा ऐकणार आहे आणि पगार देऊन टाकतो. आणि शाह आलमने जशी पगार केली तसं अकबर तिथून छूमंतर होतो. नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या काय वाटतं चॅनलमध्ये. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांची मनसबदारी का स्वीकारली होती याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आज या व्हिडिओमध्ये आपण औरंगजेबाचा मुलगा म्हणजेच अकबर हा महाराष्ट्रात कसा आला, त्यांनी नक्की काय केलं याबद्दल आपण संपूर्ण माहिती रोहनकडनं जाणून घेऊया. तर रोहन, औरंगजेबाचा मुलगा म्हणजेच अकबर याबद्दल तू काय माहिती सांगशील? याचा इतिहासामध्ये काय वर्णन आहे? अकबराबद्दल जर बोलायचं झालं तर म्हणजे आधी आपण थोडं बॅकग्राऊंडमध्ये जाऊ. औरंगजेबाला 4 पत्नी होत्या. अच्छा. पहिली पत्नी दिलरस बानू बेगम, दुसरी पत्नी नवाबबाई, तिसरी पत्नी त्याची होती औरंगाबादी महल आणि चौथी पत्नी उदयपुरी महल. या 4 पत्नी होत्या ना, त्याला 10 मुलं होती. आणि त्यातली दिलरस बानू बेगम म्हणजे अकबराची आई, जिला अकबर झेनुतुन्निसा आणि म्हणजे नावं पण कशी आहेत नाही का, तर झेनुतुन्निसा आणि आझमशाह ही मुलं होती. आणि जर अकबराबद्दल जर बोलायचं झालं तर अकबराचा जन्म झाला सप्टेंबर 1657 अच्छा. आणि आपल्या शंभूराजांचा जन्म मे 1657 म्हणजे शंभूराजांपेक्षा हा 3-4 महिन्यांनी लहान होता. आणि अकबर जेव्हा 10 वर्षाचा झाला म्हणजे 1667 त्याला औरंगजेबाने 8000ची मनसबदारी दिली. अच्छा. 10 वर्षाचा असतानाच. त्याच्यानंतर अकबर 1672 14-15 वर्षाचा असताना त्याला डायरेक्ट 20,000ची मनसबदारी दिली. त्याच्यानंतर 1676 त्याला माळवा प्रांताची सुभेदारी दिली औरंगजेबाने. आणि माळवा प्रांताची सुभेदारी दिल्यावर तो तिथे गेला आणि तिथल्या सरदार लोकांसोबत हा भांडणं करतो. आणि तिथून मग औरंगजेब त्याला परत बोलवतो. अच्छा. 1677 त्याला तिथे भांडणं केली त्यांनी माळवाला, म्हणून त्याला मुलतानची सुभेदारी दिली. अच्छा. चेंज केली. पण तो मुलतानला पण जाऊन काय करत नाही, 8-9 महिन्यात परत रिटर्न येतो औरंगजेबाकडे. आणि 1678 आणि 1679 त्याला लाहोर आणि अलाहाबादची सुभेदारी दिली, पण तिथे पण तो काही विशिष्ट काम करत नाही आणि रिटर्न येतो. म्हणजे 4-5 वर्षामध्ये तो 4-5 वेळा रिटर्न येतो. आणि त्याला जी जिम्मेदारी दिली आहे म्हणजे बेजबाबदार बोलू शकतो आपण, तिने त्याला जे काम दिलंय ते करत नाही आणि त्याच्यामुळे तो रिटर्न येतो. आणि या सर्व गोष्टीमुळे औरंगजेबाने त्याला जास्त कुठले अधिकार दिले नव्हते. आणि औरंगजेब त्याला काही बोलत पण नव्हता का, तर अकबर त्याच्या लाडका मुलगा होता असं बोलतात. अच्छा. सर्वात लाडका मुलगा कोण असेल तर तो औरंगजेबाचा अकबर होता. पण औरंगजेब आणि अकबर ह्यांच्यामध्ये काहीतरी वाद पण होते, वैर पण होता असं पण कुठेतरी इतिहासामध्ये वर्णन आहे. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे होतं असं की पुढे 1679 जसवंत सिंग म्हणजे जो राजा होता यांचा राजपूतांचा, तो पेशावरच्या लढाईमध्ये मारला जातो. हे राजपूत सर्व औरंगजेबासाठी काम करत होते आणि हा पेशावरच्या लढाईमध्ये मारला जातो. आणि तो मेल्यानंतर काय होतं की औरंगजेब काय करतो, या राजपूतांच्या प्रदेशामध्ये जिझिया कर चालू करतो. जिझिया कर? जिझिया कर म्हणजे काय, तर मुघलांचा एखादा प्रदेश आहे तिथे तुला म्हणजे जे नॉन इस्लामिक लोक आहेत, हिंदू लोक झाले, यहुदी लोक झाले, ख्रिश्चन लोक झाले, यांना जर तिथे राहायचंय, यांना तिथे जगायचंय, तर त्यांना व्यापार करायचा आहे, तर त्यांना तिथे कर भरायला लागायचा. म्हणजे तू जर नॉन इस्लामिक आहेस, तुला त्या औरंगजेबाच्या प्रदेशात राहायचंय, तर तुला कर भरावा लागणार. अच्छा. तर ते औरंगजेबाने काय केलं, तो राजपूतांच्या प्रदेशामध्ये जिझिया कर चालू करतो. अच्छा. आणि आता होतं असं की हे राजपूत सर्व औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारतात आणि राजपूत आणि औरंगजेब असा संघर्ष चालू होतो. अच्छा. आणि होतं असं की यांचा संघर्ष पुढे 1.5-2 वर्ष चालतो. त्याच्यानंतर 1680 जानेवारी 1680 औरंगजेब काय करतो, या अकबराला 40,000ची मनसबदारी देतो. डायरेक्ट मोठं प्रमोशन. 40,000ची मनसबदारी दिली. त्याच्यानंतर औरंगजेब त्याला सांगतो की तू आता राजपूतांचा प्रदेश आहे, तिथे चित्तोडगड म्हणून किल्ला आहे, त्या किल्ल्यावर जाऊन तू आक्रमण कर. अच्छा. आणि अकबर तिथे जातो. पण होतं असं की अकबर जेव्हा तिथे जातो तेव्हा औरंगजेब कुठे असतो, तर त्या राजपूतांच्या प्रदेशामध्ये अजमेर म्हणून एक ठिकाण होतं. त्या अजमेरला हा तळ ठोकून बसलेला असतो. आणि त्याच्या कानावर उडती उडती खबर येते की जो अकबर आहे तो राजपूतांना जाऊन मिळालेला आहे. अच्छा.
आणि मग आता औरंगजेब काय करतो की त्याचे आता त्या जो अकबर जिथे थांबलेला राजपूतच्या प्रदेशामध्ये तिथे छापे घालायला सुरुवात करतो. ओके. आणि ते छापे घालतो आणि अकबरचे जेवढे सरदार होते त्यांना फोडायला सुरुवात करतो. अच्छा. आणि ते छापे घातल्यावर तिथल्या म्हणजे त्याला काही पत्रव्यवहार भेटतात त्याला औरंगजेबाला. हा. आणि त्या पत्रव्यवहारामध्ये त्याला एक गोष्ट समजते की त्याची मुलगी झेबुन्निसा जी होती ती पण अकबरासोबत सामील आहे. म्हणजे आपली मुलगी आणि आपला मुलगा दोघांनी माझ्या विरोधात काहीतरी कट रचलाय. आणि आता तो काय करतो त्याला ते माहित पडतं जसं तो सर्व झेबुन्निसाचे जेवढे अधिकार होते मनसबदारी होती ते सर्व काढून घेतो. अच्छा. आणि काढून घेतो आणि तिला सेलिमगड म्हणून एक किल्ला होता त्या किल्ल्यामध्ये तिला कैद करून ठेवतो. आणि तिच्याबद्दल आपण एक एपिसोड बनवू शकतो. म्हणजे तिने म्हणजे भरपूर पुढे काय काय केलं. ती एक काय बोलतात कवयित्री होती. अच्छा. आणि ती नंतर तिने काय बोलतात कैद करून तिथेच मरते ती सलीमगडमध्ये. पुढे का आत्महत्या करते असं काहीतरी आहे तो प्रकरण. असं होतं. अकबराबद्दल बोलतोय आपण. तर होतं असं की अकबर काय करतो मग ते छापे घातल्यावर त्याचे सरदारांची फोडाफोडी करतो औरंगजेब. आणि अकबर मग आता दुर्गादास राठोडच्या प्रदेशामध्ये पळून जातो. ओके. अकबर पळतो. आणि दुर्गादास राठोडच्या प्रदेशामध्ये पळून गेल्यावर म्हणजे राजपुतांचा तो सरदार होता दुर्गादास राठोड. त्याच्या प्रदेशामध्ये पळून गेल्यावर दुर्गादास राठोड तिथे नसतो. दुर्गादास राठोड आणि जे राजपूत सरदार होते ते काय करत असतात ते सर्व सरदार लोक औरंगजेबाच्या मोठ्या मुलाकडे आलेले असतात. अच्छा. ज्याचं नाव होतं शाह आलम. आणि त्या शाह आलमकडे येऊन ते त्याला सांगतात की हे जे म्हणजे तू आधी त्याला असं सांगतात की तू तुझ्या बापाला समजाव म्हणजे औरंगजेबाला समजाव की आम्ही त्याची माफी मागायला तयार आहे. ओके. आणि त्याला आम्हाला माफ करायला सांग. आणि हे जे आपलं चाललंय ते म्हणजे तळाची बोलणी करायला सांगतात. म्हणजे जो संघर्ष चालू होता तो मिटू दे असं बोलतात. पण होतं असं की शाह आलमला आणि दुसरी पण एक ऑफर करतात ते काय की हे जे आमच्या राजपुतांचे सर्व सरदार आहेत सैन्य आहे हे तुझंच आहे. खजिना पण तुझाच आहे. तू आमचा लीडर बन आणि तू तुझ्या बापा विरोधात आक्रमण कर. ओके. बापा विरुद्धच बंड कर. बंड कर. तुझ्या बापाला आपण हरवू आणि तुला गादीवर बसवू आम्ही. ओके. आणि आम्ही तुझे अनुयायी बनू. अच्छा. पण होतं असं की त्याची आई जी होती नवाबबाई आणि ती नवाबबाई एवढी चॅप्टर होती की ती यांना सगळ्यांना तिथून हाकलून लावते. आणि ती हाकलून लावते. आणि मग यांना माहित पडतं दुर्गादास राठोड आणि राजपूत सरदार होते ते तिथून निघतात आणि त्यांना माहित पडतं की अकबर आपल्या प्रदेशामध्ये येऊन थांबलेला आहे. अच्छा. मग ते अकबराकडे येतात आता. ओके. छोट्याकडे येतात आणि अकबराला ऑफर करतात की हे आमचे जेवढे सैन्य आहे हे सर्व तुझंच आहे. आम्ही तुझे अनुयायी बनू. तू गादीवर बस. आणि अकबर आता स्वप्न रंगवायला सुरुवात करतो की मी आता गादीवर बसणार. आणि ऍक्च्युली बोलायला गेलं तर त्यावेळेस पॉसिबल होतं कारण अकबराकडे एवढं सैन्य होतं राजपुतांचं ना की ते औरंगजेबाला हरवू शकत होता. पण होतं असं की औरंगजेब चॅप्टर माणूस होता म्हणजे काफी खान होता. त्याने तर असं लिहिलंय की पूर्ण भारतामध्ये हळूहळू ही खबर पसरली की अकबर राजपुतांना जाऊन मिळालेला आहे. आणि या राजपुतांनी त्याला गादीवर बसून त्याच्या नावाचे नाणे पाडण्याची खटपट सुरू केलेली आहे. अरे बापरे. आणि अकबराने काय केलंय की त्यांना सर्व राजपूत सरदारांना स्वतःकडे आकर्षित केलंय आणि आता बादशाह विरुद्ध स्वारी करण्याचा तो प्रयत्न करणार आहे. म्हणजे अकबराने पूर्ण प्लॅन केलता की आक्रमण करायचं. मग औरंगजेबाने अकबरावर काय ऍक्शन घेतली की नाही म्हणजे औरंगजेब आता काय करतो अकबराकडे जे राजपूत सरदार होते त्यांना एक एक करून फोडायला सुरुवात करतो. म्हणजे काही ना बक्षिसं देतो मोठी मोठी आणि जे आपल्याकडे येत नाही त्यांना तो मारून पण टाकतो. अच्छा. आणि तो काय करतो आता एक पत्र लिहितो अकबराच्या नावाने आणि पडलं पाहिजे राजपुतांच्या हातामध्ये असं एक पत्र लिहितो. आणि त्या पत्रामध्ये काय लिहितो तो की माझ्या प्रिय मुला अकबरा तुझ्या राजपुतांना एकत्र करून तुझ्या मागे ठेवलेलं आहे हे खूप चांगली गोष्ट केली आहे. पण या पशुतुल्य लोकांना तू माझ्या म्हणजे आघाडीवर आण आणि माझ्या सेनेच्या बाणाच्या टप्प्यामध्ये घेऊन ये. ओके. म्हणजे असं पत्र लिहितो. म्हणजे होतं असं की आता हे पत्र त्यांनी लिहिलंय कोणाच्या नावाने अकबराच्या नावाने आणि ते पडतं राजपुतांच्या हातामध्ये. राजपुतांना आता कळतं की हा अकबर आपल्यासोबत ऍक्टिंग करतोय अभिनय करतोय. पण ऍक्च्युली तसं नव्हता करत. औरंगजेब शातीर माणूस होता. त्याने तसं पत्र लिहिलं राजपुतांच्या हातात भेटलं पण ते. आणि सगळे राजपूत सरदार याला सोडून जायला लागतात आता. अच्छा. फुल राजकारण. राजकारण. आणि आता अकबरला समजतं की जो आपला बाप आहे तो आपल्या सोबत कूटनीतीचा वापर करून म्हणजे राजकारण खेळतोय. आणि मग आता असे एक एक करून सरदार सोडून जायला लागतात. अकबराला सोडून जातात. आणि इंग्रजांचे काही पत्रव्यवहार आहेत त्याच्यामध्ये पण असं लिहिलेलं आहे की अकबराने खूप समजवायचा प्रयत्न केला राजपूत सरदारांना. पण त्याच्याकडे कोण आता थांबतच नसतं. आणि तेव्हा जो निकोलो मनुची जो होता त्याने तर असं लिहिलंय म्हणजे तो निकोलो मनुचे लेखकच होता तो तेव्हा शाह आलम सोबत होता जो औरंगजेबाचा मोठा मुलगा. त्या शाह आलम सोबत होता. आणि त्या निकोलो मनुजीने असं लिहिलंय की अकबर म्हणजे अकबराकडे आता मोजके सरदार होते म्हणजे दुर्गादास राठोड आणि 2-3 हजार फक्त सरदार उरलेले. आणि अकबराकडे पळून जाण्याशिवाय मार्ग नव्हता.
अच्छा. हा, आणि होतं असं की शाह आलमने खूप समजायचा प्रयत्न केला अकबराला की तू आपल्या बापाविरुद्ध नको लढू, तुझं काही होणार नाही म्हणजे, आणि आपला बाप कसा माहितीये तुला म्हणजे. पण अकबर काही ते ऐकत नाही. अकबर उलट काय करतो, शाह आलम कडून त्याच्यासोबत जेवढे सरदार आहेत त्यांचा पगार करून घेतो. हा, आणि शाह आलम पगार देऊन पण टाकतो. आता शाह आलमला वाटलं की हा माझा ऐकणार आहे आणि पगार देऊन टाकतो, आणि शाह आलमने जशी पगार केली तसं अकबर तिथून छूमंतर होतो. तिथून गायब होतो आणि तो थेट महाराष्ट्रामध्ये पळून येतो. अच्छा. हा, कारण त्याला माहिती आपला बाप आपल्या मागे म्हणजे मागे येईलच. पण औरंगजेबाला आता काय होतं, औरंगजेबाला आता संशय येतो की काय की शाह आलमने तर याची पगार केली आहेत, आणि आता शाह आलम आणि अकबर एकत्र नाही यावा, म्हणजे अकबरने औरंगजेबाने पण हेच केलेलं होतं. मुराद बक्षला घेऊन त्याच्या बापाला कैद करून गादीवर बसलेला. हा, तर माझ्या पोरांनी पण असं नाही करायला पाहिजे, दोन्ही पोरं माझ्याच विरोधात नको जायला. निकोले मनुष्यांनी सर्व असं लिहून ठेवलेलं आहे. आणि होतं असं की म्हणजे औरंगजेब आणि म्हणजे हा शाह आलम औरंगजेबाला जाऊन सर्व प्रसंग सांगतो, पण औरंगजेबाचा काही विश्वास बसत नाही. त्याला म्हणजे या शाह आलमचा जन्म औरंगजेबाच्या शिव्या काढण्यासाठी झालेला होता, असं बोलायला हरकत नाही. याच्यावर आपण एक स्पेशल एपिसोड बनवू शाह आलमवर. आणि पुढे होतं असं की आता औरंगजेब आणि अकबराचा पत्रव्यवहार चालू होतो. अच्छा. कारण अकबर त्याचा लाडका मुलगा होता, तर औरंगजेब त्याला पत्रव्यवहार स्वतः सुरू करतो आणि अकबराला पत्र लिहायला चालू करतो. पहिल्या पत्रामध्ये औरंगजेब काय लिहितो की तुला जे अति शहाणपण सुचलंय, तुला जी दुर्बुद्धी सुचली आहे की तू त्या नादान राजपुतांच्या नादी लागून माझ्या विरोधात तू तलवार उपसतोय. म्हणजे हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये असा कोणता मुलगा आहे की ज्याने आपल्या बापाविरुद्ध तलवार उचलली आहे? अच्छा, औरंगजेब लिहितो. आणि औरंगजेब त्याला सांगतो की तू आपल्या नंदनवनामध्ये परत ये, आपल्या म्हणजे राज्यामध्ये तू परत ये, किंवा तू पर्शियामध्ये जा आणि तिथे जाऊन तू आपल्या शत्रूचा विध्वंस कर. पण या पहिल्या पत्राचा अकबराच्या मनावर काही परिणाम होत नाही. दुसऱ्या पत्रामध्ये औरंगजेब काय लिहितो की माझ्या सर्व पुत्रांमध्ये मला तूच प्रिय आहेस आणि हे जगाला माहितीये, पण तू त्या राजपुतांच्या नादी लागून तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हा, आणि तू त्याच्यापेक्षा असं म्हणजे किती वेळ तू डोंगर दऱ्यामध्ये असा पळत राहणार आहेस, कारण माझं सैन्य तर तुझ्या मागावरच आहे. त्याच्यापेक्षा तू तुझ्या नावाला जो कलंक लागलाय, तुझ्या चारित्र्याला जो कलंक लागलाय, तो माझ्या जवळ ये, मी तुला माफ करेल आणि तू पुसून टाक. अच्छा, असं लिहितो. आणि आता अकबर या प्रश्नाचं उत्तर एवढं भारी लिहितो की अकबर काय लिहितो आता की अबूजान, मला तुमची पत्र मिळाली. पित्याच्या सेवेसाठी, पित्याच्या समाधानासाठी एका मुलाने झटणं हे एका मुलाचं कर्तव्य आहे, पण आपल्या मुलांना काय हवंय काय नको हे बघणं पण एका बापाचं कर्तव्य आहे. अच्छा. हा, हे असं म्हणजे बापाला लिहितो. हा, आणि बापाच्या मालमत्तेवर जेवढे काही अधिकार असतात ते मुलांना समान असायला पाहिजेत, पण तुम्ही कुठल्या नियमानुसार सर्व अधिकार हे एकाच मुलाला दिलेले आहेत. म्हणजे त्याला असं वाटत असतं अकबराला की सगळे अधिकार हे शाह आलमला दिलेले आहेत असं वाटत असतं. आणि त्याच्यानंतर असं पण लिहितो की तुमच्या वडिलांनी म्हणजे शहाजहान यांनी देखील सांगितलं होतं की औरंगजेब कधी कोणाशी मैत्री करेल आणि कधी कोणाशी शत्रुत्व करेल हे सांगू शकत नाही. अच्छा. हा, बापाविरुद्ध बंड करणाऱ्याचे तुम्ही गुरु आहात, तुम्ही मार्गदर्शक आहात, असं लिहितो तो. वडिलांना लिहितो. म्हणजे औरंगजेबाने तेच केलेलं. तो बोलतो बापाविरुद्ध बंड करणाऱ्याचे तुम्ही मार्गदर्शक आहात, गुरु आहात, आणि मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय. मला असं म्हणजे माझ्या मनात काहीच खंत नाहीये, मला असं वाटतं की मी योग्य पावलावर म्हणजे योग्य मार्गाने मी चालतोय. हे असं सर्व तो त्या पत्रामध्ये लिहितो. आणि मग त्याच्यानंतर मग आणखी म्हणजे राजव्यवस्थेबद्दल लिहिताना पण तो असं लिहितो की दक्षिणेतली म्हणजे राजव्यवस्था, औरंगजेबाची जी राज्यव्यवस्था होती त्याच्याबद्दल तो लिहितो की दक्षिणेतलं जे तुमचं राज्य आहे त्याच्या शत्रूंनी काय अवस्था केली तुम्हाला माहिती आहे का? अच्छा. तुमच्या राज्यामधल्या सरदारांवर, मंत्र्यांवर तुमचा विश्वास नाहीये ना, त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. हे असं सर्व राजकारण चालू आहे. त्याच्यामध्ये जे तुमची दक्षिणेतली राजधानी आहे, जिला बोलतात की विश्वसुंदरीच्या गालावरचं तीळ असं मानलं जातं, तिची अवस्था एवढी खराब केली शत्रूंनी तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या मोजक्या मित्रांवर विश्वास ठेवून राज्यकारभार चालवत आहात, पण हे लोक तुम्हाला गहू दाखवून सातू विकत आहेत. तुम्हाला माहिती आहे का? शेतकरी वर्ग असू दे की आणखी व्यापारी वर्ग असू दे, यांचे काय हाल आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? हे असं सर्व लिहितो. सगळी तोडीस तोड. हा, सगळे उत्तर लिहितो. आणि त्याच्यानंतर शेवटी असं लिहितो की ज्याने आपल्या बापाला कपटाने मारलं, ज्याने आपल्या भावाला कपटाने मारलं, त्याच्या मनात माझ्याबद्दल सोडाची भावना नसेल हे कशावरून? मी तुमच्या समोर येईल पण माफी मागण्यासाठी, पण तुम्ही मला माफ कराल कशावरून? तुम्ही मला काय गॅरंटी? सोडाची भावना घेऊन तुम्ही मला पण माराल. आणि हे असं सर्व तो पत्रामध्ये लिहितो अकबर. आणि ह्याच्यानंतर जो औरंगजेबाला राग येतो, मग आता फरमानच काढतो डायरेक्ट की अकबराला एक तर धरा, एक तर मारा. अच्छा. आणि तो त्याच्या दक्षिणेतला, आता अकबर कुठे पळून आलेला? दक्षिणेमध्ये, महाराष्ट्रात पळून आलेला आहे.
तर तो त्याचा दक्षिणेचा जो सुभेदार होता त्याचं नाव होतं खान जान बहादूर खान कोकलताश, जसं मी सांगितलेलं. हा, तर ते बहादूर खानाला तो सांगतो, पत्र लिहितो की तू याला अकबराला काही करून पकड किंवा मारून तरी टाक. आणि होतं असं की तो अकबर या बहादूर खाना पासून 10 कोसांच्या अंतरावर होता फक्त. तो पकडू पण शकत होता, पण तो त्याला पळून जायला अवसर देतो. अच्छा. आणि हे औरंगजेबाला माहित पडतं की आणि असं याच्या जवळ होतं, ते पकडलं नाही. त्याने ताकीद पत्र पण लिहिलंय बहादूर खानाला, ते पण पत्र आहे इतिहासामध्ये. अच्छा. हा, तर आता होतं असं की अकबर पळून येतो संभाजी महाराजांच्या प्रदेशामध्ये. मे 1681 एक पत्र आहे, त्याच्यामध्ये अकबर शंभूराजांना लिहितो पत्रामध्ये. त्या पत्रामध्ये असं लिहितो की सर्व हिंदूंचा नाश करणं हीच आलमगिरांची इच्छा आहे. हा, आलमगिरींचा हेतू आहे आणि आधी पण होता. पण आपण सर्व ईश्वराचे लेकरं आहोत. म्हणजे हे अकबर लिहितोय शंभूराजांना की आपण सर्व ईश्वराचे लेकरं आहोत आणि तो सर्वांचा रक्षण करता आहे. ही जी मायभूमी आलमगिराने जिंकलेली आहे, औरंगजेबाने जिंकलेली आहे, ही सर्व हिंदूंची आहे आणि त्यांचाच नाश करणं हे अयोग्य असेल. अच्छा. हे अकबर शंभूराजांना लिहितोय. हा, माझ्यासोबत. आणि तो मग पुढचा प्रसंग सर्व लिहितो का मी कसा पळून आलोय काय वगैरे ते सांगताना तो लिहितो की म्हणजे औरंगजेब सैन्य सतत माझ्या मागावर आहे. हा, आणि माझ्यासोबत दुर्गादास राठोड हा माझा एक विश्वासू सरदार आहे आणि काही थोडेफार सरदार आहेत. पूर्ण स्टोरी सांगतो. आणि त्याच्यामध्ये तो सांगतो की मला दुर्गादासने सांगितलेलं आहे तुमच्या म्हणजे याच्याबद्दल शौर्याबद्दल कर्तृत्वाबद्दल सांगितलेलं आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही मला मदत कराल. तुम्ही जर मला मदत केली आणि मी जर देवाच्या कृपेने तख्तावर बसलो, गादीवर बसलो, तर मी फक्त नामधारी बादशाह असेल, जे काही राज्य चालवाल ते तुम्ही चालवाल. ओके. ते असं सर्व पत्रामध्ये लिहितो. पण शंभूराजे त्याच्या या काही पत्राकडे लक्ष देत नाही, जास्त काही हे नाही करत, इग्नोर करतात. पण त्याचं पण कारण असं होतं की अकबराला मदत करणारं कोणच नव्हतं पूर्ण भारतामध्ये. अच्छा. हा, त्याच्यानंतर तो परत आता पत्र लिहितो. त्या पत्रामध्ये असं लिहितो की तो स्वतः बादशाह आहे. अच्छा. असं लिहितो की हिंदुस्थानातील प्रमुख राजांपैकी तू एक राजा आहेस आणि मी बादशाह आहे. तर मी बादशाह आहे तर तू माझं ऐकायला पाहिजे. अच्छा. असं शंभूराजांना लिहितो तो. हा, आणि मला दुर्गादासने सांगितलेलं आहे तुझ्या सर्व गोष्टींबद्दल, त्यामुळे मी तुला म्हणजे तुला जर जगामध्ये नाव करायचं असेल तर तू माझ्यासोबत ये. ओके. आणि माझ्यासाठी लढ. हा, माझ्यासाठी लढ तू. असं शंभूराजांना तो लिहितो. पण शंभूराजे एवढे काही लक्ष देत नसतात. पण आता काय होतं, या 2-3 पत्रांमुळे शंभूराजांनी म्हणजे इंग्रजांचं पत्र असं होतं की इंग्रजांच्या पत्रामध्ये असं लिहिलंय की शंभूराजांनी याला राहण्यासाठी फक्त आश्रय दिलेला असतो. ओके. अकबराला म्हणजे त्याला एकदम मदत पण नाही केली आणि हाकललं पण नाही, आश्रय दिलाय फक्त. तर आश्रय म्हणजे राजकारण खेळायचं असतं, त्याच्या मागे राजकारण होतं शंभूराजांचं. इंग्रजांच्या पत्रामध्ये असं होतं, म्हणजे त्याच्यात काही काळातलं पत्र होतं, त्याच्यामध्ये ते असं लिहितात की सुलतान अकबर हा शंभूराजांच्या आश्रयास आलेला आहे. नागोठण्यापासून 1 दिवसाच्या अंतरावर तो राहायला आलेला आहे. त्याच्यासोबत काही उंटस्वार, काही पायदळ आणि काही घोडदळ आहे आणि त्याचा विश्वासू सरदार दुर्गादास राठोड त्याच्यासोबत आहे. अच्छा. आम्हाला असं वाटतंय की शंभूराजे आणि दुर्गादास राठोड यांच्या सैन्याच्या मदतीने बादशाला हे लोक हरवतील आणि अकबराला गादीवर बसवतील. ओके. हे इंग्रजांच्या पत्रामध्ये. आणि आणखी एक पत्र आहे, त्याच्यात असं लिहिलंय की म्हणजे त्यांना त्याच्या म्हणजे अकबराबद्दल लिहिलंय की अकबर हा 25 वर्षाचा असू शकतो आणि दिसायला तो गोरा आहे आणि त्याच्यासोबत हे जे काही लोक आहेत तो म्हणजे इथे उघड्या म्हणजे त्याची झोपडी आहे आधी, असं त्यांनी पेंड्याची झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये तो उघड्यावरच बसतो आणि त्याला हे लोक तिथेच मुजरा करतात. ओके. हा, पण शंभूराजांचा जेव्हा पत्र व्यवहार याच्यासोबत झाला त्याच्यानंतर आम्हाला असं कळालेलं आहे की शंभूराजांनी त्याची एक चांगली चोख बंदोबस्त राहण्याची सोय केलेली आहे. फरजंद म्हणून एक शंभूराजांचा एक सरदार इथे येऊन गेला 2-3 दिवसापूर्वी आणि 300-400 जे हशम आहेत, हशम म्हणजे सैनिक, शंभूराजांनी त्याच्या याच्यासाठी दिलेले बंदोबस्तासाठी. आणि काही मूर आहेत, मूर म्हणजे मुसलमान, त्याच्यासोबत त्याचे सैन्य. तर असे काही लोक अकबराच्या सेवेसाठी ते ठेवलेले आहेत. आणि शंभूराजांनी त्याला नजराण्यामध्ये 1000 पागोडे, काही इराणी वस्तू, एक मोत्याचा कंठा आणि काही म्हणजे एक तुरा, अशा काहीतरी त्यांनी लिहिलंय म्हणजे इंग्रजांनी की अशा गोष्टी त्याला भेट दिल्या, नजराणा म्हणून दिलेला आहे. या सर्व अशा गोष्टी लिहिल्यात. पण शंभूराजे आतापर्यंत याला भेटलेले नव्हते. का भेटले नाही, काय असं काय कारण, त्याचं काय इतिहासामध्ये आहे का? हा, आणि तू जसं बोललास की शंभूराजे अकबराला जवळ का करत नव्हते, तर दोघांचे विचार खूप वेगवेगळे होते. म्हणजे शंभूराजे म्हणजे वडिलांच्या विचारांवर चालणारे होते, स्वतःचं स्वराज्य वाढवत होते. पण हा अकबर कसा विचारांचा होता की आपल्या बापालाच मारून गादीवर बसायचे स्वप्न बघत होता. त्याच्यानंतर हा अकबर बिनकामाची तारीफ या राजपुतांची करत होता, मोठी मोठी तारीफ करायचा.
पण शंभूराजांनी मिर्झा राजा जयसिंग असू दे की जसवंत सिंग असू दे, आग्रा भेटीला पण कित्येक राजपूत सरदार त्यांच्या डोळ्यांदेखत पाहिले होते लहानपणापासून. तर त्यांना माहिती होते की राजपूत सरदार कसे आहेत. त्याच्यानंतर या अकबराला पूर्ण भारतामध्ये विचारणारं कोणच नव्हतं. म्हणजे असं होतं की औरंगजेबाने याची परिस्थिती अशी करून ठेवलेली होती की याला म्हणजे कोण याच्यासोबत यायलाच कोण तयार नव्हतं. त्याच्यामुळे आपलं सैन्य याच्यासाठी वाया घालवणं किंवा म्हणजे नाही का याच्या म्हणजे अकबराला जवळ केलं आपण तर औरंगजेब आपल्यावर चालून येणार आणि याच्यासाठी आपल्या सेनेला खर्ची घालवणं, बळी पाडणं म्हणजे हे त्यांना चुकीचं वाटत होतं. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट एक कॉमन होते की दोघांचा शत्रू एकच होता, औरंगजेब. आणि या गोष्टीमुळे काय होतं, शंभूराजे त्याला आश्रय देतात. पण पुढे होतं असं की 13 नोव्हेंबर 1681 म्हणजे नोव्हेंबर 1681 मधला हा प्रसंग आहे. तेव्हा शंभूराजांवर विषप्रयोग झालेला. जे आपण मागच्या भागात पाहिलं की मंत्रिमंडळाने पण त्यांच्यासोबत कटकारस्थाने केली. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये अकबर प्रामाणिकपणे शंभूराजांना जाऊन सांगतो की तुमच्या मंत्रिमंडळ असं कटकारस्थान करतंय, तुमच्यामध्ये फितूर आहेत, तुमच्यामध्ये लोक फितूर आहेत. आणि या गोष्टीमुळे 13 नोव्हेंबर 1681 ला शंभूराजे त्याला पालीला भेटतात, सुधागड म्हणून किल्ला होता तिथे, आणि याचा सत्कार करतात. आणि इथून मग यांची दोघांची भेट झाली, शंभूराजे आणि अकबर. आणि अकबराला घेऊन आता शंभूराजे राजकारण करतात. तू जसं बोलला की यांचा संबंध कसा आला, सुरुवातीला बोलला, त्याचा म्हणजे हेतू हाच होता की शंभूराजे आता दिल्लीचं राजकारण सुरू करतात. दिल्लीचं राजकारण म्हणजे असं, म्हणजे शंभूराजे काय करतात, आता औरंगजेब त्यांच्या अकबराच्या मागावर येथे आलेलं आहे, कुठे, महाराष्ट्रात. शंभूराजे आपल्या फौजा उत्तरेमध्ये पाठवतात. आणि स्वतः दक्षिणेमध्ये निघतात, असं करतात. म्हणजे काय करतात याच्यामध्ये असं की त्यावेळेस इंग्रजांची अशी काही पत्र आहेत, त्या पत्रांमध्ये असं सांगितलंय की अशा न्यूज येत होत्या, खबर येत होत्या की औरंगजेब मेलाय आणि अकबर गादीवर बसलाय, अशा न्यूज येत होत्या. आणि होता असं आता की शंभूराजे दक्षिणेमध्ये जातात आणि कर्नाटकचं म्हैसूर शहर जे आहे ते जिंकतात, तमिळनाडूचं चेन्नई शहर, मद्रास शहर ते जिंकतात. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलचं कोलकाता शहर, बिहारचं पाटणा शहर, हे सर्व प्रदेश शंभूराजे एक आधी जिंकायला घेतात, सुरुवात करतात. म्हणजे ते कसं घेतात की जसं मी बोललो मगाशी की न्यूज आणि खबर अशा येत होत्या की औरंगजेब मेलाय, कुठल्या शहराच्या म्हणजे वेशीवर जाणार त्याच्या आधीच अशा न्यूज येत होत्या. म्हणजे तिथे जायच्या आधीच सांगत होते की औरंगजेब मेलेला आहे, सुलतान अकबर आणि शंभूराजे तुमच्यावर चालून येणार आहेत. लोक डायरेक्ट देत होते शहर ते. असं होत होतं. म्हणजे अकबराच्या असं राजकारणासाठी यांनी फायदा घेतलेला. आणि औरंगजेबला आता समजत नसतं मी काय करू, की मी यांच्या घरात आलोय ना, हे लोक माझ्या दारात चालले, असं चालू असतं सर्व. आणि आता औरंगजेब विचार करतो काय करू मी. शंभूराजे काय करतात, आता उत्तरेमध्ये कोण असतात तेव्हा, म्हणजे शंभूराजांचा दक्षिणेतला प्रदेश काबीज करून झालेलाच आहे. उत्तरेमध्ये तेव्हा असतात राजपूत. ठीक आहे. आणि राजपूतांना शंभूराजे एक पत्र लिहितात. राजपूतांचा सरदार कोण असतो तेव्हा, रामसिंग, जो मिर्झा राजा जयसिंग यांचा मुलगा असतो. आणि त्याला पत्र लिहितात आणि पत्रामध्ये सांगतात की हल्ली सर्व हिंदू सत्वशून्य झालेले आहेत, धर्महीन झालेले आहेत, म्हणजे देवदेवता जे आहेत ते धुळीस मिळवली जात आहेत. आणि जर आता तुम्ही माझ्यासोबत एकत्र आलात तर आपण या यवनाधिपतीला म्हणजे औरंगजेबाला कारागृहामध्ये डांबू, हे म्हणजे असं पत्र लिहितात. पण दुर्दैवाने हे राजपूत असतात, हे शंभूराजांसोबत येत नाही. आणि ते येत नाही म्हणजे जर तू विचार कर, दक्षिण पूर्ण काबीज केलेले शंभूराजांनी, उत्तरेमधून जर राजपूत एकत्र आले असते तर औरंगजेबाला संपवायला वेळ लागला नसता. ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर काय होतं, मग आता शंभूराजांना कळतं की हे राजपूत काय आपल्यासोबत येत नाहीयेत. मग आता शंभूराजे अकबराला घेऊन राजकारण करतात. अकबराला काय करतात, अकबराला सरळ थेट सांगतात की इथून थेट तू इराणला जा, इराणचा जो शाह आहे तू त्याला भेट, त्याच्याकडून मदत घे आणि 30,000 40,000 त्याची जी फौज आहे शाहची, तू त्याला घेऊन सोबत याने दिल्लीवर आक्रमण कर. जर तू दिल्लीवर आक्रमण केलं तर औरंगजेब महाराष्ट्रातून दिल्लीकडे येईल. तू दिल्लीकडून त्याला पकड, मी खालून जसा तो निघेल मी तसं त्याला पकडेल. दोन्ही साईडून आक्रमण करून त्याला मध्ये पकडू आणि त्याला जेरबंद करू आपण. असं शंभूराजांचं प्लॅन होतं. आणि होतं असं की म्हणजे इतिहासात त्याचं भरपूर वर्णन आहे, खूप वर्णन आहे की अकबराला ते जहाजामध्ये बसून देतात शंभूराजे. काही ठिकाणी असं वर्णन आहे की राजापूर वरून, जे आपले कोकणातलं, तिथून बसून दिलंय. काही ठिकाणी असं लिहिलंय की गुजरात वरून बसून दिलंय. पण ते बसून दिलं ते महत्वाचं आहे, कारण जहाजात बसून निघतो तो, कारण ते भरपूर वेळ औरंगजेब त्यांच्या मागावर होता. स्टील शंभूराजे त्याला जहाजामध्ये बसून देतात. तो जातो, निघतो जहाजामध्ये बसून अकबर इराणला.
पण दुर्दैवाने त्याचं जहाज भरकटतं आणि ते इराणला न पोचता पोचता मस्कटला. अरे आणि ते मस्कटला पोचल्यावर तो तिथे 5-6 महिने अडकून राहतो. अच्छा. हा, आणि 5-6 महिने अडकून राहिल्यानंतर तो तिकडे पोचतो पण इराणला. इराणला पोचल्यानंतर तिथल्या शाळेला तो मदत घेऊन त्याच्यासोबत निघतो. तो अफगाणिस्तानला जेव्हा पोचतो तेव्हा त्याला शंभूराजांच्या कैदेची बातमी कानावर येते की शंभूराजांना कैद झाली. अच्छा. वाईट याच गोष्टीचं वाटतं आपल्याला की जर तो टाइम म्हणजे त्याचं जहाज त्याचं भरकटलं नसतं मस्कटला, तो जर वेळेवर दिल्लीला आला असता तर आजचा पूर्ण इतिहास काही वेगळा असता. आणि हे सर्व होतं शंभूराजांनी अकबराला घेऊन केलेलं राजकारण. आणि म्हणजे आपण इतिहासात जरदरला खरोखर हे नाहीये, काय बोलतात, अर्थ नाहीये, पण आपल्याला एक खंत असते राहते ती तेवढे फक्त ते जहाज भरकटलं नसतं आणि अकबराची जी हेल्प भेटली असती इराणच्या शाळेला असता तर आज पूर्ण इतिहास वेगळा असता. नक्कीच. तर मित्रांनो, हा होता अकबराचा आणि शंभूराजांचा जो काही राजकारणाचा भाग होता तो आपण जाणून घेतला. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर नक्की करा. आणि अशाच इतिहासाच्या अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या काय वाटतं चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.